आज नागपुर में महाराष्ट्र गवर्नमेंट विदर्भ नर्सेस संगठन की तरफ से आंदोलन किया गया। आंदोलनकारियों का कहना है कि उन्हें मनचाही पदोन्नति मिले। लगभग 16 पदोन्नति पद ऐसे हैं जो 2016 से नहीं दिए गए हैं, जैसे पाठ्य निर्देशिका, सार्वजनिक स्वास्थ्य, डीपी, न्यूरोकार्डियन। उनकी कुल संख्या 16 है। साथ ही सबसे पहले सेविका ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अधिसेविका का प्रमोशन 2016 से नहीं दिया गया है और कहा है कि नए आरआर के अनुसार नई राहत लंबे समय से तैयार है, लेकिन अभी तक नहीं की गई है। अब मंत्री के द्वारा 31 दिसंबर 2024 का पत्र दिया गया है कि आप विवरण तैयार करके पदोन्नति हेतु प्रस्ताव भेजें, लेकिन अभी तक प्रस्ताव नहीं भेजा गया है और उनको कोई जानकारी भी नहीं दी गई है। आंदोलनकारियों का कहना है कि उन्हें किसी भी बात की कोई जानकारी नहीं है। जब वो चर्चा के लिए गए थे, उन्हें लिखित में कोई भी जानकारी नहीं मिली है, इसलिए उन्होंने यह आंदोलन शुरू किया है। अधिसेविका ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 प्रत्येक याच्यात अधिसेविकेचे जे हे आहे प्रमोशन ते पण आज 2016 पासून दिल्या गेलेले नाही आहे आणि सांगितलं जातं की नवीन आरआरनुसार, तर नवीन आरआर तयार करायला भरपूर वेळ झाला आहे, पण तरीही केलेलं नाही। आणि आता जे 31/12/2024चं जे पत्र मिनिस्टरनी दिलेलं आहे की तुम्ही विवरण तयार करून पदोन्नतीसाठी प्रस्ताव पाठवा, तर ते अद्याप पाठवल्या गेलेले नाही आहे आणि तशी कुठलीही आम्हाला माहिती पण त्यांनी दिलेली नाही। आम्ही पत्रव्यवहार केला आहे, तसाच आम्ही चर्चेसाठीही गेलो आहे, पण त्याच्यात आम्हाला कुठलंही काही मिळालं नसल्यामुळे, लिखित स्वरूपात मिळालं नसल्यामुळे आजचं हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की जे 100 दिवस येऊन गेलेलं विद्यमान सरकार आल्यानंतर 100 दिवसापर्यंत आमच्या या मागण्यांचा विचार नाही करण्यात आलेला आहे। शासन आम्ही शासनात दरबारी आम्ही निवेदनं प्रत्येक वेळेस दिलेलं आहे, पण कॉन्क्रीट रीतीने त्यांच्याकडे लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं आलेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही या आंदोलनाला उतरलो आहे।